हे काय चाललंय तुझं ध्यान साधना वगैरे, आजपर्यंत कुणाला मिळाली का मुक्ती, आजपर्यंत कुणाला तरी निर्वाण वगैरे मिळालेलं काय? तर माराने काय केलं, ठरवलं की याची जी ध्यान साधना आहे ती मी भंग करूनच दाखवणार म्हणून. मारा विजयमध्ये हे देखील महत्त्वाचे आहे की हे सगळे जे जीवावरचे संकट आहे हे सुद्धा काल्पनिकच आहे. हे सगळे डाऊट्स आपण मनामध्ये निर्माण करत असतो आणि फक्त एक पाऊल टाकायची गरज असताना आपण माघार घेत असतो आणि ते काम जे आहे ते असफल होत असतं. आपल्याला मेसेज त्यातून हाच आहे की तुम्ही एक अशी जागा निवडली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या प्रश्नांवर चिंतन करता येईल आणि द्वंद्व करून स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच काहीतरी उत्तर निर्माण करता येतील. नमस्कार, डायमेन्शन IAS मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज 12 मे ही तारीख आहे आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे. तर बुद्धांची लाईफ जेवढी इंटरेस्टिंग आहे तेवढंच बुद्धांच्या लाईफमधले जे काही छोटे छोटे टप्पे आहेत ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बुद्धांचा जन्म, बुद्धांचा मृत्यू आणि बुद्धांना ज्या दिवशी निर्वाण प्राप्त झालं होतं तो एकच दिवस होता. त्यालाच वेसाक पौर्णिमा म्हणतात आणि त्याला बुद्ध पौर्णिमा सुद्धा म्हणतात. तर इतिहासातल्या काही ज्ञात व्यक्तींपैकी ज्यांची जन्मतारीख आणि मृत्यू तारीख एकच आहे तसे एक विलियम शेक्सपियर मला माहिती आहे. तुम्हाला अजून कोणी माहीत असेल तर कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा. तर अजंठाच्या लेण्यांना तुम्ही जर कधी व्हिजिट केला तर तिकडे लेणी नंबर 26 आहे. त्या लेणी नंबर 26 मध्ये काही शिल्प कोरलेली आहेत आणि त्यातलं जे शिल्प आहे त्याला मारा विजय असं म्हणतात. तर हे जे मारा विजय शिल्प आहे खूप फेमस आहे. जगभरातले पर्यटक अमेरिकेतून, ऑस्ट्रेलियामधून, जापानमधून आणि खास करून बुद्धिस्ट कंट्रीजमधून तर ते येतातच मारा विजय बघायला. तर मारा विजय काय, त्याची अशी कथा आहे की बुद्ध खूप वर्ष इकडे तिकडे फिरत होते. त्यांनी लोकांना भेटलं, त्यांना कळालं की लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, मग या दुःखावर आपल्याला काहीतरी तोडगा काढता येतील का, म्हणून मग बुद्ध ते सगळी माहिती गोळा करायचे आणि ध्यान वगैरे करत बसायचे. मग बुद्धांनी शेवटी बोधगया हे स्थान गाठलं आणि तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली ते समाधी घेऊन बसले. तर म्हणतात की बुद्धांचं जे डेडिकेशन होतं समाधीसाठी ते एवढं जास्त होतं की तिथे त्या भागामध्ये एक राक्षस राहत होता, त्याचं नाव होतं मारा. तर त्या मारा राक्षसाला हे पटलं नाही की कोणतरी माझ्या भागामध्ये येते आणि एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली तो बसलेला आहे आणि तो ध्यान करून बसलेला आहे आणि त्याला काही डिस्ट्रॅक्शन झालं तरी तो हटत नाही, तिथून उठत. आणि बुद्धांची कीर्ती जी आहे की खूप डेडिकेटेड माणूस आहे आणि ध्यान करतोय ही सगळीकडे पसरली होती. तर माराने काय केलं, ठरवलं की याची जी ध्यान साधना आहे ती मी भंग करूनच दाखवणार म्हणून. तर माराने पहिल्यांदा बुद्धाकडे आपल्या खूप सुंदर सौंदर्यवती अशा ज्या मुली होत्या त्या पाठवल्या की बुद्धांचं ध्यान भटकेल आणि तो समाधीवरून उठून जाईल म्हणून. मात्र बुद्धांनी त्याला कसलीही दाद दिली नाही. त्यानंतर माराने त्याच्या अलौकिक शक्तीचा वापर करून तिकडे पाऊस पाडला, तिकडे वारा सोडला, तिकडे वादळं आणली. आता तरी बुद्ध आपल्या जीवाच्या भीतीने तिथून उठून जातील असं त्याला वाटत होतं. मात्र बुद्धांनी याला सुद्धा दाद दिली नाही, आपल्या जीवाला सुद्धा ते घाबरले नाही आणि त्यांनी त्यांची ध्यान साधना जी आहे ती कंटिन्यू ठेवली. आता मारा जो आहे हा बेचैन व्हायला लागला. याने ठरवलं की आता मी स्वतः जाणार आणि तिथे बुद्धांची जी तपस्या आहे तिला भंग करणार म्हणून. मग हा स्वतः बुद्धांच्या समोर आला आणि बुद्धांना म्हणाला की हे काय चाललंय तुझं ध्यान साधना वगैरे, आजपर्यंत कुणाला मिळाली का मुक्ती, आजपर्यंत कुणाला तरी निर्वाण वगैरे मिळालेलं काय, मग हे करून तुला काय मिळणार आहे. तर बुद्धांनी याला सुद्धा दाद दिली नाही आणि बुद्धांनी त्याच क्षणाला जमिनीवर हात टेकवला आणि म्हणतात की बुद्धांना त्या वेळेवर निर्वाण प्राप्त झालं होतं. म्हणजे जे अल्टिमेट नॉलेज आहे, अल्टिमेट ज्ञान जे आहे, रहस्य जे आहे ते बुद्धांना उलगडलं होतं आणि त्यावेळेस बुद्धांना निर्वाण प्राप्त झालं असं आपण म्हणतो. आता गमतीचा भाग म्हणजे यातलं एकही पात्र जे मारा आहे, त्याने पाठवलेल्या मुली आहे, त्याने आणलेलं वादळ आहे आणि तो स्वतः आलेला आहे, यातलं एकही पात्र हे खरं नाही आहे. ह्या सगळ्या कल्पना आहे. कारण ह्या सगळ्या ज्या टेम्पटेशन आहे, हे सगळं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते बुद्धांच्या मनामध्येच चालू होतं असं ते शिल्प कोरणाऱ्याला दाखवायचं होतं. म्हणजे काय की बुद्ध समाधीवर बसले आणि त्यांना आता वेगवेगळे टेम्पटेशन्स व्हायला लागले. टेम्पटेशन म्हणजे सेन्शुअल टेम्पटेशन व्हायला लागले. माझं घरदार मी सोडून आलेलो आहे, त्यांच्या पुढे जर सुंदर मुली आल्या तर कदाचित त्यांची ध्यान साधना भंग होईल, असे हे डाऊट्स जे असतात ते आपल्याच मनामध्ये असतात. आपण एखादं कार्य करायला जात असताना हे सगळे जे टेम्पटेशन्स आहेत ते वारंवार आपल्याकडे येत असतात. बरं, हे सेन्शुअल प्लेजरचं टेम्पटेशन एक सोडलं तर त्यानंतर सर्वात मोठी जी भीती असते ती आपल्या मनामध्ये जीवाची भीती असते. म्हणजे वादळ आलं, वारा आला, पाऊस आला, या सगळ्यांना घाबरून आपण आपलं जे काम साध्य करायचा प्रयत्न करत असतो ते काम आपण मागं टाकून देत असतो. मात्र मारा विजयमध्ये हे देखील महत्त्वाचे आहे की हे सगळे जे जीवावरचे संकट आहे हे सुद्धा काल्पनिकच आहे. यातलं एकही संकट बुद्धांच्या जीवावर आलं नव्हतं. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या जीवाबद्दल जी काही भीती असते ती सगळी आपण स्वतः मनामध्ये निर्माण केलेली असते. त्यातली कदाचित एखादीच भीती ती खरी असते आणि जिच्यामुळे आपल्या जीविताला धोका होऊ शकतो. मात्र आपण आपल्या मनामध्ये भीती निर्माण करत असतो आपल्या मृत्यूविषयी आणि त्यामुळे आपण अधिकाधिक खचत जात असतो. हा दुसरा लेसन ह्यामधून शिकायचा होता. आणि तिसरा लेसन म्हणजे महाराज जेव्हा स्वतः येत असतो आणि बुद्धांना पटवून सांगत असतो की निर्वाणा बिरवाना काय नसते, आजपर्यंत कुणाला मिळालेलं नाही आहे आणि हे नॉलेज प्राप्त करून तू करणार काय. तर हे जे डाऊट्स आहे हे स्वतः आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो. आपण एखाद्या कामाला लागलेलो असतो त्यावेळेस हे सगळे डाऊट्स आपण स्वतःहून निर्माण करत असतो आणि तेव्हा की जेव्हा हे काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपल्याला वाटते की आता हे काम सफल होणार आहे माझं आणि त्याच वेळेवर आपल्या मनामध्ये सगळ्या शंका
डोकायला लागतात की हे जे मी करतो यातून मला काय साध्य होणार आहे का, यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे का, हे सगळे डाऊट्स आपण मनामध्ये निर्माण करत असतो आणि फक्त एक पाऊल टाकायची गरज असताना आपण माघार घेत असतो आणि ते काम जे आहे ते असफल होत असतं. तर मारा हे जसं काल्पनिक पात्र आहे आणि माराशी संबंधित ज्या काही चॅलेंजेस बुद्धांच्या समोर आल्या होत्या ह्या सुद्धा काल्पनिक होत्या आणि बुद्धांनी याच्यावर यशस्वीपणे विजय मिळवला होता. तसंच या पूर्ण स्टोरीजमध्ये जे काही छोटे छोटे पात्र आहे आणि घटना आहेत त्याचं सुद्धा काहीतरी सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स आहे. जसं की बुद्धांनी पिंपळाचं एक झाड निवडलं आणि त्या झाडाच्या खाली ते समाधी घेऊन बसले होते. म्हणजे सांगणाऱ्याला हे सांगायचं आहे की आपल्या सर्वांना एक डेडिकेटेड स्पेस पाहिजे असते, एक प्रायव्हसी पाहिजे असते, ज्या ठिकाणी आपण बसून आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहे त्याच्याबद्दल चिंतन करू शकू आणि सर्वांपासून अलिप्त राहू शकू. म्हणजे सर्वांच्या सोबत असलो की आपल्याला वेळ मिळत नाही, ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावरच काम करायला वेळ मिळत नाही. मात्र बुद्धांनी एक झाड निवडलं आणि त्या झाडाखाली बसून ते मेडिटेशन करायचे. आपल्याला मेसेज त्यातून हाच आहे की तुम्ही एक अशी जागा निवडली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या प्रश्नांवर चिंतन करता येईल आणि द्वंद्व करून स्वतःच प्रश्न विचारून स्वतःच काहीतरी उत्तर निर्माण करता येतील अशी परिस्थिती तुम्ही स्वतः निर्माण केली पाहिजे. दुसरं त्यातला सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स जो असा आहे की जेव्हा महाराणी बुद्धांना प्रश्न विचारला की हे निर्वाणा बिरवाणा काय नसते, तू कशाला ह्या भानगडीत पडलाय, हे सगळं सोडून दे, त्यावेळेस बुद्धांना जेव्हा अल्टिमेट नॉलेज निर्वाण प्राप्त झालं होतं त्यावेळेस बुद्धांनी मातीला हात लावला होता आणि त्याला भूमिस्पर्श मुद्रा असं म्हणतात. ती खूप फेमस मुद्रा आहे. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बुद्धांच्या त्या प्रकारचे शिल्प वगैरे बघायला मिळतात. तर बुद्धांच्या या कथेमधून सांगणाऱ्याला हे सांगायचं आहे की बुद्धांचं जे अध्यात्म आहे ते जमिनीशी जुडलेलं आहे. बऱ्याचदा आपण अध्यात्माबद्दल ऐकत असतो की अध्यात्म म्हणजे काय, की संसाराचा सर्वस्व त्याग करून देणे, कसल्याही संसाराच्या भानगडीमध्ये न पडता वेगळं राहणे, हिमालयामध्ये जाऊन राहणं, भगवं कपडं घालणं वगैरे, हे सगळं जे आहे आध्यात्मिक पार्ट आहे. म्हणजे त्याला संसाराची काही घेणं घेणं नाही आहे असं आपल्याला अध्यात्माबद्दल सांगितलं जातं. मात्र बुद्धांनी त्यावेळेस तो मेसेज टाकून दिलेला आहे की त्यांना ज्यावेळेस अल्टिमेट नॉलेज निर्वाण प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी मातीला हात लावलेला आहे. म्हणजे माझं जे अध्यात्म आहे ते जमिनीवरचे ग्राउंड रियालिटीवरचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी आहेत असं ते बुद्धांनी त्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर अध्यात्म कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. हा बुद्धांचा महत्त्वाचा मेसेज आहे तो आपण सर्वांनी माहिती ठेवणं गरजेचं आहे. ओरिजिनल स्टोरीमध्ये पुढे काय होत असतं की जेव्हा बुद्धांना निर्वाण प्राप्त झालं त्यावेळेस मारा हा त्यांच्या समोर बसलेला असतो आणि माराला मारून टाकायचा हा ऑप्शन बुद्धांच्या समोर असतो. म्हणजे माराने जे काही मला डिस्ट्रॅक्ट केलं आहे, मला जे काही ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे याला सर्वांना मी दाद दिलेली नाही आहे आणि मारा आजच्या घडीला माझ्यापुढे खूप हतबल आहे. तर बुद्धांकडे दोन ऑप्शन होते, एक तर माराला मारून टाकायचं किंवा माराला माफ करून द्यायचं. म्हणून बुद्धांनी माराला माफ करून दिलं, मोठं हृदय दाखवलं आणि माराला सांगितलं की मी तुला काय करणार नाही, तुला जे काही करायचं होतं तसा तू प्रयत्न केला, मात्र मी तुझ्यावर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे या स्टोरीमधून आपल्यासाठी बोध काय आहे की हे मारामुळे जे काही डिस्ट्रॅक्शन होते, जे काही आपल्या आयुष्यामध्ये कन्फ्युजन आहे, जे काही डिझायर्स येत आहेत आपल्याला, जे काही टेम्पटेशन्स वगैरे येत आहेत, ह्या सगळ्या टेम्पटेशन्सवर तुम्ही कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही याला मारू शकत नाही. हे सगळे जे डिझायर्स आहेत, डिस्ट्रॅक्शन्स आहेत, हे तुमच्या मनामध्ये परमनंटलीच राहणार आहे. याला तुम्ही कधीही झिरो करू शकत नाही, म्हणजे कम्प्लिटली संपवू शकत नाही. बुद्धांनी सुद्धा तेच केलेलं आहे. माराला मारून नाही टाकलेला आहे. मारा आहे त्याच ठिकाणी आहे, फक्त माराचं जे काही इम्पॉर्टन्स होतं त्याला कमी केलेलं आहे. बुद्धांनी त्याला महत्त्व देणं जे आहे ते बंद केले. तसंच हे सगळे टेम्पटेशन, डिझायर्स वगैरे जे आपल्या मनामध्ये असतात याला सगळ्यांना आपण सुद्धा महत्त्व जे आहे ते देणं कमी केलं पाहिजे. ह्यातून मेसेज द्यायचा आहे. मारा कॅन नॉट बी कम्प्लिटली एलिमिनेटेड. ती असणारच आहे, मात्र तुम्हाला त्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट यातली महत्त्वाची आहे की बुद्धांनी खूप करुणेने आणि खूप प्रेमाने माराला सांभाळलेला आहे. म्हणजे आपण अगोदर स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि नंतरच तुम्ही जगाला प्रेम देऊ शकता. हा सुद्धा त्यातला मेसेज इम्पॉर्टंट आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेच प्रॉब्लेम असते की आपण स्वतःवर प्रेम करत नाही, मात्र इतरांना प्रेम देऊ इच्छितो किंवा इतरांकडून प्रेम घेऊ इच्छितो. या स्टोरीमधून बोध हाच आहे की आपण सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करणं शिकलं पाहिजे आणि नंतरच इतरांना प्रेम देणं किंवा प्रेम घेणं शिकलं पाहिजे. तो दॅट्स ऑल अबाउट बुद्ध पौर्णिमा.